हाय हॅलो नमस्कार मंडळी, रामराम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर सगळीकडेच गावाकडे एकूण सध्या लगबग चालू असेल ना कोणत्या गोष्टीची, तर ती आहे म्हणजे सप्ताह. तर आमच्याकडे सुद्धा हरिनाम सप्ताह होता गावी आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही आवर्जून गावाला चाललो होतो. तर एकदम उशीर झाला होता आम्हाला खरं तर जायला. 7:30 पावणे 8 वाजले असतील पुण्यामध्येच, कारण की आमच्या दोघांची पण तब्येत प्रचंड बिघडलेली. व्हायरलचा त्रास झाला सकाळी उठल्यापासून. 4 दिवसाची प्लॅन लीव टाकली असताना सुद्धा आम्हाला एक दिवस इथंच थांबावं लागलं, कारण घरचे काय म्हणाले की डॉक्टरच्याकडे जाऊन या, इंजेक्शन वगैरे घ्या, औषधं घ्या आणि डॉक्टर जसं सांगेल त्याप्रमाणे ठरवा, अननेसेसरी प्रवास करू नका. पण आमचं मन ऑलरेडी गावाला पोहोचलेलं होतं, त्यामुळं मग काय दवाखान्यात गेलो, औषधं घेतली आणि सरळ निघालो गावाकडे. तर गावाकडे पोहोचलो होतो. इथं शेजारच्या गावात पोहोचलेलो. आम्हाला श्रीखंड घेऊन जायचं होतं, कारण आमच्या घरी आज होती पंगत. तर जे काही हरिनाम सप्ताहामध्ये भाविक येतात किंवा भजनी मंडळं असतात किंवा गावातले पण इतर वारकरी लोक किंवा इतर पण लोक, त्या सगळ्यांना जेवण असतं. रोज वेगवेगळे लोक म्हणजे त्यांना प्रसाद देतात आणि त्यांना प्रसाद दिल्यानं आपल्याला चांगलं असं पुण्य मिळतं, त्यांची सेवा करायची आपल्याला एक संधी मिळते. तर आमच्याकडे आज होती जेवणाची पंगत. पहिलाच दिवस होता हरिनाम सप्ताहाचा. आजच सप्ताह सुरू झाला आणि आज आमच्याकडे पंगत होती. तर इकडे श्रीखंडाचा डब्बा घेतला, कारण बाकीचं जेवण तर आचार्याकडून आम्ही गावाकडेच म्हणजे घरीच बनवून घेणार होतो. तर ते तिकडं चालू असेल, पंक्ती सुरू झाल्या होत्या आणि आम्ही आता थोड्या वेळात पोहोचणारच होतो. तर या शेजारच्या गावापासून आमचं गाव साधारणपणे 5 ते 7 मिनिटं अंतरावर आहे आणि त्यातच थोडा वेळ झाल्यामुळं आहोंची अगदी गडबड सुरू होती लवकर पोहोचण्याची आणि इथं आम्ही आमच्या गावी पोहोचलो आहे. तर हे आमचं गाव, हे आमचं मंदिर. इथे आता गाडी लावणार आहे आणि सामान अनलोड करून आम्ही घरी जाऊ. तर इथे पोहोचलो बघा 9 वाजता. आम्ही 7:45ला पुण्यातून निघालो होतो आणि 9 वाजता तर इथे पोहोचलो. खूप म्हणजे फास्टमध्ये आलं म्हणालात तरीसुद्धा चालेल, कारण की आहोंना घाईच तेवढी झाली होती आणि आज आम्ही कुठेच थांबलो नाही. चहाला वगैरे दरवेळेस ब्रेक घेतो, पण आज नाही घेतला. सलग आलो. फक्त तिथं एक 5 मिनटं श्रीखंड घेण्यासाठी थांबलो असेल तेवढंच. बाकी लागणारं सामान आम्ही पुण्यातूनच खरेदी केलं होतं. इकडे पोहोचलो. आरवीने थोडा खाऊ घेतला होता शेजारच्या गावातच जिथं गाडी थांबली होती तिथून. आणि ऋणय आणि त्याचा मित्र असे दोघेजणं पण इथं गाडीजवळ येऊन थांबले होते. हा आमचा ऋणय म्हणजे मोठ्या दिरांचा मुलगा, तो पण आला होता आरवीला घेण्यासाठी. आणि तुम्हाला आता मी झूम करून दाखवते. इकडे हरिनाम सप्ताह चालू आहे. आमच्या गावात खरं तर 3-4 मंदिरं आहेत आणि आमची गाडी जिथं थांबली ते आहे भैरवनाथाचं मंदिर आणि दुसरीकडे मुख्य गावामध्ये चावडीजवळ आहे ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर. तर विठ्ठल रुक्माईचं जे मंदिर आहे तिकडे हरिनाम सप्ताह असतो. तर तिकडे सप्ताह सुरू झाला होता आणि आता आम्ही चालले घरी. तर तुम्हाला दाखवते. आता आमच्या इकडे पंगत चालू आहे आणि मी थोडंसं सामान आणि आनंदीला घेऊन पुढे निघाले. बाकी गाडी अनलोड करत आहेत आणि आरवीसुद्धा येत होती. तोपर्यंत ऋणाई थोड्या बॅगा घरी ठेवून रिटर्न चालला होता आणि आता पोहोचले. इकडं बघा तुम्ही, सगळं सामान आहे. हे कॅन वगैरे आहेत पाण्याचे आणि केवढ्या साऱ्या चपल्या आहेत. बऱ्यापैकी 2 पंक्ती ऑलरेडी झाल्या होत्या जेवण करून आणि आता एक पंगत बाकी आहे लेडीजची. इकडे सासूबाई आल्या आणि आनंदीवरून त्याने घास वगैरे उतरून टाकला. त्यानंतर आत गेले. तर सगळे विचारत होते बराच उशीर केला, बराच उशीर केला. थोड्याशा गप्पा मारल्या सगळ्यांशी. हे सगळेजण जेवत आहेत. हे आमच्या वाड्यातलीच माणसं आहेत सगळी आणि त्यांची पंगत चालू होती. त्यानंतर किचनमध्ये आले. जाऊबाईंची गडबड चालली आहे. मी उशिरा आल्यामुळे त्यांच्यावर बराच कामाचा लोड पडला होता, त्या आवरत होत्या. त्यानंतर मग आम्ही घरातलीच माणसं बाकी होतो, तर आम्ही जेवण करून घेतलं. तर इकडं अगदी साधंसुधं जेवण होतं. म्हणजे आम्ही बनवलं होतं जे आपलं सांबार असतं ते, त्यानंतर जिरा राईस होता, सांबार आणि राईस आणि त्याच्यासोबत गोडाचा शिरा होता आणि तळण वगैरे काढलेलं होतं. तर हा पायनॅपल शिरा होता आणि थोडंसं जेवण राहिले. 3-4 जणच आम्ही जेवायला उरलो होतो आणि बाकीचं बाहेर होतं जेवण. हे जे सगळं मग आम्ही जेवण करून घेतलं. त्यानंतर मग बाकीचे गेले सप्त्याच्या इकडे प्रवचन वगैरे ऐकायला, कीर्तन ऐकायला. मला आता सगळं आवरायचं होतं घरातलं. मग मी हे सगळं काढून वगैरे ठेवलं, भांडी घासून घेतले आणि त्यानंतर सप्त्याकडे गेले. आनंदीबाईंची गडबड बघायची. तिला काय करू काय नको झालं. इकडं कीर्तन चालू होतं आणि ती नाचत होती. तिचं थोडंसं थोडंसं कीर्तन ऐकलं. त्यानंतर 2-3 असे फोटो काढून घेतले. सहजच म्हटलं चला टाईमपास, थोडा एक छोटा व्हिडिओ आणि आमच्या तिघींचे थोडेसे फोटो घेतले, कारण नंतर हेच मेमरीज असतात आपल्याकडे, बघत असतो आपण आधीमध्ये. तर मग आठवण होती त्या गोष्टींची, म्हणून 2-3 फोटो क्लिक करून घेतले आणि तुम्हाला आता कीर्तन ऐकवते मी किती छान चालू आहे.
आता मी परत जे शूट करते ते आहे काल्या दिवशीचं, तर बाकी आता दिवस सेमच चालू होतं. दुपारी आणि रात्री हरिनाम सप्ताह असायचा आणि हा आहे काल्याचा दिवस, म्हणजे शेवटचा दिवस सप्त्याचा, ज्या दिवशी की उद्यापन वगैरे असतं. तर इकडं दिंडी आलेली होती, पूर्ण गावातून दिंडी फिरून आमच्या इथं आली. त्यानंतर मी, जाऊबाई वगैरे आम्ही सगळ्यांनी वारकऱ्यांच्या म्हणजे पायावर पाणी वगैरे घातलं, ज्यांनी दिंडी घेतले म्हणजे त्यांच्या ह्याच्यात पालखी इकडे ज्ञानेश्वरांची होती, त्याची पूजा करून घेतली. त्यानंतर गावात बघा फुगड्या वगैरे बायका खेळत आहेत. खूप छान असं वातावरण निर्माण झालं असतं गावात आणि हे मिस करू नये, करावंसं असं वाटत नाही. त्यामुळे आवर्जून खरं तर तुमच्या गावात पण हरिनाम सप्ताह वगैरे असेल ना तर जात जा. आणि इकडं बघा कसं चालू आहे सगळं काही सोहळा. तर गावातून ही दिंडी पूर्ण येते, नंतर जिथं मंदिर आहे तिथं हे रिंगण वगैरे असतं आणि इकडे नंतर शेवटचं जे काल्याचं कीर्तन आहे ते चालू आहे. तर ते थोडंसं मी आता तुम्हाला ऐकवते. खूप सुंदर कीर्तन झालं, त्यानंतर महाप्रसाद झाला आणि इथं आमच्या गावचा हरिनाम सप्ताह संपला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की आवर्जून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.